एससी उपवर्गीकरणावर फडणवीस सरकारची कोंडी झालेली दिसतीये। अनुसूचित जातींच्या 29 आमदारांपैकी 27 आमदारांनी एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला थेट विरोध केलाय। अशा सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन निवेदन सादर केलेलं आहे। या निवेदनात आमदारांनी 5 मागण्या केलेल्या आहेत। त्या कोणत्या आहेत ते आपण पाहणारच आहोत। एससीचे जे 2 आमदार उपवर्गीकरणाच्या बाजूने उभे राहिलेले आहेत ते अर्थातच मातंग समाजाचे आहेत। काँग्रेसचे नितीन राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकुमार बडोले आणि संजय बनसोडे या प्रमुख आमदार माजी मंत्र्यांनी उपवर्गीकरणाला सभागृहात विरोध केलेला आहे। नितीन राऊत यांनी तर हा सरकारचा बौद्ध दलित विरुद्ध हिंदू दलित असा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सभागृहात केलाय। याच पार्श्वभूमीवर मुंबई विधिमंडळावर वर्गीकरणाला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येत आहे। त्याचं नेतृत्व आनंदराज आंबेडकर करत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जे निवेदन देण्यात आलेलं आहे त्यातले 5 प्रमुख मुद्दे कुठले आहेत ते आपण पाहूयात। नमस्कार, मी शिल्पा गुजर आणि तुम्ही पाहताय उत्तर दक्षिण। पहिला मुद्दा आहे बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करा। सुप्रीम कोर्टानं एससी जातींच्या उपवर्गीकरणाला मंजुरी दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारनं न्यायमूर्ती बदर यांच्या अध्यक्षतेखाली 1 सदस्यीय आयोगाची स्थापना केली। एससी जातीतल्या आरक्षण उपवर्गीकरणाचा अभ्यास करून सूचना करण्याची जबाबदारी या आयोगावरती होती। न्यायमूर्ती बदर समितीनं आपला अहवाल सरकारला सादर केलेला आहे। या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा सरकारनं मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली 3 अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली। न्यायमूर्ती बदर समितीच्या अहवालावर सरकारनं हरकती मागवलेल्या आहेत। 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी त्यावर हरकत घेतलेली आहे। सुरुवातीला हरकतीसाठी सरकारनं फक्त 20च दिवस दिलेले होते, पण लोकांचा दबाव पाहता त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे ज्या अहवालावर हरकती मागवल्या गेल्या आहेत तो अहवाल सरकारनं सार्वजनिकच केलेला नाहीये। त्यामुळे हरकत नेमकी कशावर घ्यायची हेच लोकांना कळत नाहीये। सरकारच्या वतीनेच बदर समितीचा अहवाल काही वर्तमानपत्रांना फोडण्यात आला। त्याची सगळीकडे वाच्यता झाली। त्याच आधारावर सध्या हरकती नोंदवल्या जात आहेत। हा अहवाल गुप्त न ठेवता तो विधिमंडळात ठेवावा अशी मागणी नितीन राऊत यांनी केलेली आहे। तसंच मुख्यमंत्र्यांनाही त्याचं निवेदन देण्यात आलंय। निवेदनातला दुसरा मुद्दा आहे ठोस माहितीचा अभाव। एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला मंजुरी देताना सुप्रीम कोर्टानं हे स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या जातीचं उपवर्गीकरण होणार आहे त्यांची ठोस आणि स्पष्ट माहिती असणं गरजेचं आहे। सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट आदेश असतानाही फडणवीस सरकार मात्र जुन्याच माहितीच्या आधारावर उपवर्गीकरण रेटताना दिसत आहेत। बरं, जुन्या माहितीनुसार आणि न्यायमूर्ती बदर समितीच्या फुटलेल्या अहवालानुसार मातंगांची लोकसंख्या न वाढता घटलेली आहे, तर त्याच प्रमाणात नवबौद्धांची संख्या मात्र जवळपास दुपटीनं वाढलेली आहे। ही माहिती खरी असेल तर ती शास्त्रीय दृष्ट्या चुकीची असण्याची शक्यता आहे। याचाच अर्थ असा की चुकीच्या डेटावर वर्गीकरण केलं तर मातंग समाजाला या वर्गीकरणाचा तोटा होणार आहे। त्यामुळेच एससीतल्या सर्वच्या सर्व 59 जातींच्या लोकसंख्येची माहिती जोपर्यंत गोळा केली जात नाही तोपर्यंत हे उपवर्गीकरण नको असं निवेदनात म्हटलेलं आहे। तिसरा मुद्दा जाती जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न। फडणवीस सरकारचा आरक्षण उपवर्गीकरणाचा घाट म्हणजे अनुसूचित जाती जातींमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी केलाय। एवढंच नाही तर फडणवीस सरकार हे बौद्ध दलित विरुद्ध हिंदू दलित असा संघर्ष निर्माण करत असल्याचा आरोप सुद्धा नितीन राऊत यांनी सभागृहात केलेला आहे। उपवर्गीकरणाला एससीच्या बहुतांश आमदारांचा विरोध असताना सरकार हे बाहेरच्यांसाठी निर्णय घेत असल्याचं राऊत यांचं म्हणणं आहे। हे बाहेरचे म्हणजे नेमके कोण
हे मात्र नितीन राऊत यांनी स्पष्ट केलेलं नाही. सभागृहात बोलताना त्यांनी नाव घेणं टाळलंय, पण हिंदुत्ववादी संघटना विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आरक्षण उपवर्गीकरणाच्या बाजूने आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी सरकारवर दबाव आणत असल्याचंही दलित नेत्यांचं म्हणणं आहे. एकीकडे सामाजिक समरसतेचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे मात्र हिंदू दलितांना वेगळं पाडण्याचा संघाचा डाव असल्याचाही आरोप होत आहेत. चौथा मुद्दा, लहान जातींचं नुकसान. राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांनी एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळे लहान जातींचं नुकसान होईल असं म्हटलंय. एससीच्या 13% आरक्षणाचे अ, ब, क आणि ड असं उपवर्गीकरण होईल. त्यात लोकसंख्येनुसार सर्वाधिक टक्का हा नवबौद्धांचा आहे, त्यानंतर मातंगांचा आणि त्यानंतर चांभारांचा. सरकारच्या आताच्या अंदाजानुसार नवबौद्धांना 7 ते 8% आरक्षण मिळेल, मातंगांना 3.5 ते 4% तर चांभारांना 1.25 ते 1.5% आरक्षणाची शक्यता आहे. म्हणजे एससीतल्याच 3 प्रमुख जातीत 13% आरक्षण संपून जाईल. इतर 56 जाती या 0.25% ते 0.56% गुंडाळल्या जातील. म्हणजे 1% आरक्षणही 56 जातींच्या वाट्याला येणार नाही. विशेष म्हणजे या आरक्षण उपवर्गीकरणाचा सर्वाधिक फटका चर्मकारांना बसण्याची शक्यता आहे, कारण सद्यस्थितीत नोकरी तसंच राजकीय नेतृत्व पाहिलं तर ते नवबौद्धांच्या बरोबरीनं आहे किंवा जास्त आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण महारापेक्षा चांभार बरा अशी जी राजकीय भूमिका हिंदुत्ववादी आणि काही सरंजामी काँग्रेसी नेत्यांनी वर्षानुवर्षे राबवली आहे, त्याचा हा परिणाम. आता त्याच घटकाचं सर्वाधिक नुकसान हिंदुत्ववादी सरकार करणार का असा सवाल विचारला जातोय. पाचवा आणि शेवटचा मुद्दा, आरक्षणाचा अधिकार. एससी आरक्षणात बदल करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे असं दलित नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो संसदेला घेऊ द्या असं निवेदनात म्हटलेलं आहे. पण हे पूर्णतः सत्य नाही. उपवर्गीकरणाचा अधिकार सुप्रीम कोर्टानं राज्यांना दिलेला आहे. त्याच आधारावर दक्षिणेतल्या तसंच उत्तरेतल्या पंजाब सारख्या राज्यांनी एससी आरक्षणाचं उपवर्गीकरण केलेलं आहे. पण तिथली सामाजिक स्थिती आणि महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती यामध्ये फरक आहे. तो लक्षात घेऊनच सरकारनं उपवर्गीकरण करू नये अशी मागणी बहुतांश दलित आमदारांनी केलेली आहे. सद्यस्थितीत तर फडणवीस सरकार यातून कसा मार्ग काढतं ते बघणं महत्त्वाचं आहे. कारण या आरक्षण उपवर्गीकरणामुळे भाजपची व्होट बँक असलेल्या हिंदू दलित जातींचं नुकसान होताना स्पष्ट दिसतंय. उपवर्गीकरणासाठी एकीकडे संघाचा दबाव तर दुसरीकडे हिंदू दलित वोट बँकेचा दबाव अशा दोन्हींच्या कचाट्यात सध्या फडणवीस सरकार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो खऱ्या खुऱ्या माहितीचा. लोकसंख्येची वस्तुनिष्ठ माहिती हाती नसताना जुन्याच आकडेवारीवर एससी आरक्षण उपवर्गीकरणाचा घाट घातला तर बौद्ध दलित विरुद्ध हिंदू दलित असा संघर्ष पेटल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका.